काय नेमकं त्यांनी आश्वासन दिलं आणि काय मागण्या केल्या काँग्रेसच्या? आज आम्ही मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत एस शुक्लिंगम साहेब यांच्याशी या ठिकाणी जे आहे ते SIR संदर्भामध्ये भेट घेतली आणि सगळ्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून आमचं म्हणणं हेच होतं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मतदान हा एक मूलभूत अधिकार आहे आणि प्रत्येक नागरिकाला तो मिळाला पाहिजे, त्याचं संरक्षण करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आणि आज आम्ही त्यांना काही त्या ठिकाणी प्रश्न मांडलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे की या 3 वर्षाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक होणार नाही. विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीला अजून 3 वर्ष काळ आहे. त्यामुळे आम्ही जे त्यांचं निवडणुकीचं पत्रक दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रम सांगितलेला आहे. मला वाटतं 15 तारखेच्या 16 तारखेपासून ते जे मॅपिंग चाललेलं आहे ते मॅपिंग बंद होते. आम्ही त्यांना सर्वप्रथम असं सांगणं केलं की आतापर्यंत जवळपास काही एरियामध्ये 60% झाली आहे, काही ठिकाणी 56% झाली आहे. त्यामुळे ते मॅपिंग जे आहे त्याच्यासाठी दिवस वाढवावेत आणि जेणेकरून प्रत्येक घराला जे आहे ते आपल्याला यामध्ये मॅप करता आलं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीला जे आहे ते आपल्याला मॅप करता आलं पाहिजे, ही सर्वप्रथम आम्ही त्यांना विनंती केली. त्यामुळे ते टाइम जे आहे ते वाढवला गेला पाहिजे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून, ते त्यांना आम्ही सांगितलं. दुसरं आमचं म्हणणं असं आहे की हे जे तुम्ही टाइम शेड्यूल दिलेलं आहे जे 30 जूनच्या पासून सुरू होत आहे घरोघरी जाण्याचं, त्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्याच वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळा आहे आणि पावसाळ्याच बरोबर त्यावेळी जसं आपल्याला माहिती आहे की आषाढीचे त्या ठिकाणी मोठी जी आहे ते आपली वारीची यात्रा असते. त्यामुळे आम्ही त्यांना अशी विनंती केली की त्या काळामध्ये जे आहे ते तुम्ही जे टाइम बद्दल दिलेला कार्यक्रम आहे ते तुम्ही वाढवून देण्यात यावा. त्या काळामध्ये काही समस्या झाली तर मला 1 महिन्यामध्ये तुम्ही ते पूर्ण करू शकत नाही, त्या संदर्भामध्ये वेळ वाढावा ह्याशी आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आमच्या निवेदनामध्ये मी माझं पहिलं बोलून घेते ना, आमच्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की हा डेटा जो डिलीट समजा कोणाचं नाव झालं तर त्या व्यक्तीला त्याचं प्रेझेंटेशन पण करता आलं पाहिजे. काही निवडणुकांना तुम्ही घाईघाईने सगळं कशाला रेटून घ्यायचं काम करताय. त्यामुळे त्याला कमीत कमी 15 दिवसाच्या आतमध्ये त्याचं म्हणणं मांडण्याची त्या ठिकाणी संधी मिळावी. आम्ही अजून सांगितलेलं आहे त्यांना की 7 नंबरचा फॉर्म आहे त्या संदर्भात त्यांनी आम्हाला सांगितलं पण की तो दुरुपयोग केला जातो, लोकांची बल्क बॉक्सनी नावं डिलीट केली जातात. त्यांनी त्या संदर्भात सांगितलेलं की त्या संदर्भामध्ये आम्ही योग्य ती काळजी घेऊ. अशा तऱ्हेने त्याच एरियामधल्या, कारण आम्ही बघतो की बाहेरच्या एरियामधला एखादा व्यक्ती येतो आणि ते फॉर्म देतो हजारो आणि नावं डिलीट करतो, ते होता कामा नये असं आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त आम्ही त्यांना असं सांगितलं मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर लोक आज SRAच्या डेव्हलपमेंट आहेत किंवा इतर डेव्हलपमेंट आहेत, लोकांना त्या ठिकाणी त्यांचं घर असतं, तिथे त्यांचं मतदार असतं. आता तुम्ही असं सांगताय की तिथे नाहीये तर तुम्ही डिलीट करा, पण त्यांना तिथेच घर मिळणार आहे. सध्या ते टेम्पररी जे आहे ते ट्रान्झिट कॅम्प मध्ये गेलेले आहेत. त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्यांना तिथेच त्या ठिकाणी घर दिलं गेलं पाहिजे आणि त्याच ठिकाणी त्यांचं मतदान पण घेतलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्यांना डिलीट करू नये असं आम्ही सांगितलेलं आहे. या व्यतिरिक्त आम्ही असं सांगितलं की ज्यांना टोटली स्थलांतरित अगोदर गेलेली आहेत त्यांचं त्याच ठिकाणी जे नाव आहे त्यांना परमनंट पासून त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. आमचं म्हणणं असं आहे या व्यतिरिक्त आम्ही सगळ्यांना महत्वाचं मानलं की तुमची BLOची संख्या कमी आहे, ती BLOची संख्या जी आहे ती वाढली गेली पाहिजे, ही आम्ही त्या ठिकाणी म्हणणं मांडलं आणि आमच्या आमदारांनी पण त्यांची म्हणणं मांडलेली आहेत, त्यांची म्हणणं सांगतील. आणि या व्यतिरिक्त छोट्या मायनर मिस्टेक्स असतील किंवा काय असतील त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांची नावं डिलीट न होता त्या कशा दुरुस्त करण्या संदर्भामध्ये असलम शेखजींनी सांगितलेलं आहे. अमीन पटेलजींनी पण आमच्या काही सूचना केलेल्या आहेत. आणि आमचं सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे की हे होत असताना BLA 1 आणि BLA 2चं काम होत असताना पूर्णपणे प्रत्येक घराला न्याय दिला गेला पाहिजे. आणि या माध्यमातून कार्यक्रम पत्रिकेमध्ये ज्या वेळेला आम्हाला काही वाटलं की बाबा आम्हाला याच्यामध्ये बदलाव केले गेले पाहिजेत किंवा त्या संदर्भामधलं आमचं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणणं आहे की ह्या सगळ्या मतदार याद्याची लेटेस्ट यादी सर्व पक्षांकडे असली पाहिजे. कारण मागच्या काळात आमचा अनुभव असा आहे की महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळेला काही पक्षांकडेच ही यादी गेली, कारण शेवटच्या क्षणापर्यंत मतदार याद्यामध्ये नाव जॉईन केले जातात. त्यामुळे ती यादी ही प्रत्येक पक्षापर्यंत पोहोचवण्याचं काम झालं पाहिजे. पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये जे आहे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केला गेला पाहिजे. कारण आम्ही बघतो की कलेक्टरांच्या माध्यमातून काही मीटिंग झाल्या नाहीत. ज्या तऱ्हेने कलेक्टर असेल किंवा प्रशासनाने याच्यामध्ये मीटिंग घ्यायला पाहिजे होतं, लोकप्रतिनिधीला याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं गेलं पाहिजे होतं. दुसरेवाले आमदार खासदार यांच्याशी या विषयावरती चर्चा होत नाही, जे प्रॅक्टिकल लेवलला काम करू शकतात. अशा तऱ्हेचे आम्ही विविध मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि आमचं म्हणणं हेच आहे की या माध्यमातून SIRच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. तो त्याच्यापासून फिरवता कामं घेता नाही. मॅपिंगच्या नावावर, फॉर्मच्या नावावर, बिल्डिंगच्या शिफ्टिंगच्या नावावर अशा तऱ्हेने लोक ह्या मतदानापासून वंचित राहणे ही मागणी आम्ही या ठिकाणी केली. त्यांच्याकडून काय सांगण्यात आलेले, अधिकाऱ्यांकडनं काय नाही, आम्हाला आज खूप त्यांनी सविस्तर असं उत्तर दिलं. तुम्ही सुद्धा बघितलं असाल जवळपास 2 तास त्यांनी आमच्याशी चर्चा केली. आणि आमची अशी इच्छा होती की आम्ही त्यांना सांगितलं की जर समजा कोणी मॅपिंग मध्ये राहिलं तर पुढे काय होणार.
त्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्याचा विचार करू आणि त्याला कसं घेता येईल यासाठी आम्ही सरकारशी बोलू. जसं आम्ही सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये ज्यावेळी पावसाळा होईल किंवा फ्लडिंग येईल किंवा त्यावेळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वारी निघेल त्यावेळेला लोक तिथे नसतील. स्थलांतर त्यांनी सांगितलं आम्ही ती सुद्धा केंद्र सरकारला सांगू आणि ते पण कसं एक्सटेंड करता येईल त्या संदर्भामध्ये करू. दिल्लीत नावं झाली त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा काही आम्हाला करता येईल का किंवा आमचं काय म्हणणं आहे. नमुना 6चा जो फॉर्म आहे त्या संदर्भात सांगितलं. 18 वर्षाच्या मुलांना सुद्धा आम्ही सांगितलं की 18 वर्षाच्या मुलांच्या संदर्भामध्ये काही राज्यांचा निर्णय हा 2008 पासून घेतलेला आहे, आपल्या राज्यांनी हा 2006 पासून घेतलेला आहे. असं का? मग त्यांनी आम्हाला सांगितलं की 18 वर्षाच्या मुलांचं वय जे आहे ते आपण ज्यावेळेस सुरू करणार आहोत त्याच्यापेक्षा त्या हिशोबाने आपण घेतलेलं आणि ते म्हणजे आपलं 2006 पासून येतं त्या हिशोबाने त्यांनी ते घेतलेले आणि मला वाटतं 20 जून 2000 ह्याची कसं ती कटआउट डेट ती घेणार आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही पुढे पण विचार करू की 1 वर्षाच्या आतमध्ये जे 18 वर्षाच्या मुलं आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं तर त्यांचे सुद्धा आम्ही फॉर्म भरून घेऊ. इतर राज्यामध्ये आक्षेप घेण्यात आला असं काही तुम्हाला त्यांच्या कार्यकर्त्यांचा आक्षेप वाटतोय का? नाही आम्ही त्यांना म्हटलं की आमची जी इच्छा आहे आम्ही लोकप्रतिनिधी आलो कारण सगळेजण जमिनीवर काम करून आलेले. प्रॅक्टिकल लेवलला आम्हाला प्रॉब्लेम दिसतात, बीएलओ दिसत नाहीये. प्रॅक्टिकल लेवलला आम्हाला प्रॉब्लेम दिसतात की मॅपिंग अजून पूर्ण झालेलं नाहीये आणि जर समजा हे 16 तारखेला बंद झालं तर मग पुढे काय होणार. त्यामुळे आम्हाला जे वाटले प्रश्न ते आम्ही या ठिकाणी मांडले आणि आम्ही ज्योतिर्लिंगमजींकडून अपेक्षा करतो कारण शेवटी आम्ही निवडणूक आयोग हे संविधानाच्या माध्यमातून निर्माण झालेली यंत्रणा आहे. त्यांच्याकडून आमची ही अपेक्षा आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ते आमचं म्हणणं ऐकावं आणि आम्ही ज्या सूचना केल्या आहेत आम्ही पर्टिक्युलर सूचना केल्या आहेत की बाबा जो माणसाचं हेरिंग आहे रिलेटेड नावाचं ते 15 दिवसाच्या आतमध्ये करावं, हा डेटा कधीपर्यंत ठेवावा, हा कसा उपलब्ध करावा त्यानुसार ते कारवाई करतील अशी मी अपेक्षा करते. ताई, दिल्लीत आज बैठक होते महत्वाची, मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा मग राहुल गांधी असतील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडते. निश्चितच ही बैठक कशा संदर्भात आहे सांगितलं जाते. मला माहिती आहे ही बैठक आहे, मला सुद्धा त्या बैठकीसाठी बोलवलं होतं, परवानगी घेऊन या ठिकाणी आले पण आता त्या संदर्भामध्ये आम्हाला माहिती कळेल कारण शेवटी पक्ष संघटनेची मिटिंग होती, संघटनेच्या प्रमुखांशी असल्यामुळे पक्ष संघटना कशी मजबूत केली या संदर्भामध्ये बैठक आहे. पण आपल्याला माहिती आहे की 16 तारखेच्या नंतर जे आहे ते मॅपिंग बंद होणार आणि SIR हा महत्वाचा विषय आणि याच्यापासून जसं मी सांगितलं आम्ही परमिशन घेऊन सांगितलं की 40-50% लोक जे आहेत अजून SIRच्या मॅपिंग मध्ये आलेले नाहीये. त्यामुळे आमची इच्छा होती की इथे भेटून आम्ही त्यांचं म्हणणं मांडावं आणि त्याप्रमाणे आम्हाला आश्वस्त केलेलं ज्योतिर्लिंगम साहेबांनी की कुठलंही नाव कट होणार नाही आणि मी अपेक्षा करते जे त्यांनी शब्द दिला त्यानुसार येणाऱ्या काळात कारवाई. भारत के जितने भी नागरिक हैं हर नागरिक का अधिकार है. कहाँ आप ये विषय कहाँ लेके जा रही है मैडम हमारा कहना यह है कि भारतीय संविधान ने अगर किसी को अधिकार सबसे बड़ा अधिकार दिया है तो मतदान का अधिकार दिया है और इसके माध्यम से लोकशाही जिंदा है. इस लोकशाही को अगर जिंदा रखने का काम किसी को करना चाहिए तो राज्य निवडणूक आयोग को करना चाहिए. इसने मुख्य निवडणूक आयोग के अध्यक्ष हमारे जो प्रमुख है ज्योतिर्लिंगम साहब के पास हम आए हैं, उनसे हमने बात की, काफी सकारात्मक बात की. उन्होंने कहा जितना लोकशाही को जो है मजबूत करना हमारा काम है उतना ही निवडणूक आयोग का भी काम है और आप इसमें करेंगे ऐसा हमारी अपेक्षा है. उन्होंने हमें कहा कि बिल्कुल आप जो कहना चाहते हैं उस पर हम सहमत है और हमने उनसे आज यही कहा कि हमारे इधर 3 साल में कोई इलेक्शन नहीं है तो हर आदमी को कैसे हम मैप करें, हर आदमी के पास हम कैसे पहुंचे, इसके ऊपर काम होना चाहिए. हर आदमी का नाम यादी में आना चाहिए 18 साल के बच्चे से लेके जितने भी यहाँ पे हैं. और हमें यह दिखाई दिया कि मैपिंग नहीं हो रहा है पूरी तरह से. 15 तारीख के बाद अगर आप 16 को ये बंद करते हैं तो अभी कई एरिया में 56% मैपिंग हुआ है, कहीं 60% हुआ है, तो बाकी लोग का क्या होगा. उसके ऊपर उन्होंने कहा कि हम इसके ऊपर सोचेंगे. बीएलओ की संख्या जो कम है उसके ऊपर आप क्या कार्रवाई करेंगे, तो उन्होंने कहा उसके ऊपर भी हम आने वाले दिनों में जो है वो काम करेंगे. और सबसे बड़ी बात जो हमारे पुनर्वसन बिल्डिंग की गई है, कोई लोगों को ट्रांजिट कैंप में शिफ्ट किया है, उनका क्या होगा. तो हमने कहा कि वही वापस आने वाले हैं तो उनको वही उनका वोट का अधिकार होना चाहिए. उन्होंने कहा उसके ऊपर हम केंद्रीय जो आयोग है उसको बात करेंगे, आप हमको नोट दीजिए. और हमने ये भी कहा कि जो 10-15 साल से स्थलांतरित हुई है उनको वहां पे जो है उनका करने का काम कीजिए. उन्होंने उस पर भी जो है सहमति. और सबसे बड़ी बात अभी हम लोग का कहना था कि अभी हमारा 3 साल इलेक्शन नहीं है और अभी हमारे पास बारिश शुरू हो जाएगी, हमारे पास आषाढ़ एकादशी की वारी होगी, तब हमारे मुंबई के लोग महाराष्ट्र में चले जाएंगे तो घर में नहीं मिलेंगे. ऐसे समय में आप इस जो रिजिड टाइम टेबल आपने दिया है इसको फ्लेक्सिबल कीजिए. आप केंद्रीय निवडणूक आयोग से बात कीजिए और ज्यादा से ज्यादा लोगों को हम न्याय कैसे दें. आज परिस्थितियां ये है हमारे यहाँ पे कि 7 नंबर के फॉर्म से डिलीशन का इतने बड़ा बल्क जाता है, उसके ऊपर हमने बात. तो मुझे लगता है हमारा क्वेश्चन ये नहीं होना चाहिए कि कौन क्या कह रहे हैं. हमारा क्वेश्चन ये होना चाहिए कि हम हर इंसान को, हर नागरिक 10 हो 5 हो 20 हो, हर आदमी को यहाँ पे जो है वो मतदान का अधिकार देश के संविधान ने दिया है. हर आदमी की यहाँ पे नोंदनी होनी चाहिए.